छत्रपती संभाजीनगर येथे आज चंपाषष्ठीपासून 3 दिवसीय खंडोबा यात्रा सुरू झाली आहे। लाखो भक्त खंडोबा मंदिरात दर्शनासाठी उपस्थित झाले आहेत। येलकोट येलकोट जय मल्हारच्या गजरात उत्साहात सुरू झालेल्या या धार्मिक उत्सवात भक्तांनी भंडारा आणि रेवड्यांची उधळण केली। मंदिराच्या प्राचीन परंपरेला अनुसरून अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले। दुपारपर्यंत 20 ते 25 हजार भाविकांनी दर्शन घेतले आणि पालखीची वाजत गाजत यात्रा मंदिर ते जहागीरदार बाडा या मार्गावर काढण्यात आली। आम्ही अहिल्यानगर मधून आलोय, 80 किलोमीटरवरून आलोय। आमचं कुलदैवत असल्यामुळे दरवर्षी आम्ही येतो। आमचं चालू वर्षी आहे, 15वा वर्षी। दरवर्षी आम्ही न चुकता येतो कुलदैवताला, भजण्याशिवाय आमचं म्हणजे एक वर्ष पुढे जात नाही। येणाऱ्या पिढीला काय सांगणार? येणाऱ्या पिढीला आपलं कुलदैवताचं म्हणजे मान राखलाच पाहिजे। आपली जी जुनी परंपरा आहे ती जुनी परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे। आपल्या हातात काय आणि याला काय म्हणतात? याला ड्युटी म्हणतात। याचा काय अनुभव आहे आणि याचं काय महत्व? हे ड्युटीचं आपलं असं महत्व आहे मानव संस्कृतीमध्ये, ज्यावेळेस आपण तळी भंडारा केला जातो त्यावेळेस ही ड्युटी असल्याशिवाय त्या तळी भंडाराला महत्व नसतं। त्यामुळे ही ड्युटी पेटवल्याशिवाय आपलं हे जागरण पूर्ण होत नाही। त्यामुळे आपल्या हिंदू धर्माची ही संस्कृती आहे। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव राजेंद्र नामदेव पानकर, राहणार शिरडोली, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर।